बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। स्वर्गीय चंदनाबा फाउंडेशन व नेताजी परिवारातर्फे आयोजित आरोग्य शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शिरपूर शहरात दिनांक 1 मार्च रोजी स्वर्गीय चंदनाबा फाउंडेशन, नेताजी परिवार आणि गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी धन्वंतरीची पूजा करून या शिबिरासाठी आरोग्य सेवेचे योगदान देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला। या शिबिरात सेवा देण्यासाठी डॉक्टर निखिल पवार, लहान मुलांचे मेंदूविकार तज्ज्ञ, डॉक्टर अजिंक्य पाटील, लहान मुलांचे इंडोक्राइनॉलॉजिस्ट, डॉक्टर ध्वनील ताळा, लहान मुलांचे अस्थिरोग तज्ज्ञ, डॉक्टर गौरव पाटील, स्पीच थेरपिस्ट आणि श्रवण तज्ज्ञ या डॉक्टरांनी आपली सेवा दिली। यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रुग्णांसोबत आलेले मातापिता उपस्थित होते। चंदनाबा हे असं एक व्यक्तिमत्व होतं, स्वाभिमानी व्यक्तिमत्व होतं। त्यांनी फक्त आणि फक्त समाजसेवा आणि जनसेवा करत आले आणि आपलं स्वतःचं संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वाहून नेले आणि ते आपल्यातनं निघून गेले। ही खूप मोठी दुःखद घटना आहे, पण त्यांचा जो समाजसेवा होता, जनसेवा होता, त्याचा वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत राहू। गेल्या 3 वर्षापासून स्वर्गीय चंदनाबा फाउंडेशन तर्फे शिरपूर शहरातील परिसरातील नागरिकांसाठी आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो। आतापर्यंत चंदनाबा फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो आणि विशेषतः एक बाब मी आवर्जून सांगेल, जे आपले भारत मातेची रक्षा करतात, भारतीय जवान, भारतीय सेना दिवस, त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांचाही सत्कार ठेवला होता। त्याच्यानंतर जे रुग्णांना फळ वाटप करत असतो, गरजूंना दिवाळीला फराळ वाटप करत असतो, असे विविध कार्यक्रम आम्ही चंदनाबा फाउंडेशन तर्फे आयोजित करत असतो। शिरपूर शहरात हे पहिलं असं शिबिर असेल भव्य दिव्य की ज्याच्यात फक्त लहान मुलांचं आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या शिबिरात विविध लहान बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। त्यात जवळपास 300 बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच त्यांना पुढील आरोग्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिरात लाभ घेतलेल्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा दिसून येत होता। या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवली म्हणून त्यांनी चंदनाबा फाउंडेशन, नेताजी परिवार आणि गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटल यांचे आभार व्यक्त केले। समाजसेवा, रुग्णसेवा आणि गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दीपक गिरासे यांचे अतूट नाते आहे। त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत पदार्पण केल्यापासून ते विविध प्रकारच्या आरोग्य सेवा गरजूंना मोफत पुरवण्यासाठी अग्रेसर आहेत। यापूर्वी त्यांनी भारतीय सेना दलात काम करणाऱ्या सैन्य दलातील परिवारातील लहान मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत करण्याची जबाबदारी घेतली आहे। वेळोवेळी अनाथ अपंग मुलांना फळ वाटपाचे अन्नदानाचा कार्यक्रम देखील घेतला जात असतो। याशिवाय लहान बालकांसाठी वेळोवेळी शिबिरांचे, रक्तदान शिबिरांचे देखील आयोजन केले जाते। भारतीय सैन्य दलातील जवानांचा सन्मान देखील यापूर्वी करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर समाजातील गरजू आणि गरीब बालकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची जबाबदारी देखील ते नेहमीच आपल्या खांद्यावर घेत असतात। त्यामुळे लहान बालकांसाठी ते एक नवीन आरोग्य दूत म्हणून समोर आले आहेत। स्वर्गीय चंदनाबा यांनी आपल्या जीवनकाळात जो समाजसेवेचा वसा अंगीकारला होता, तोच समर्थपणे पुढे नेण्याचे काम डॉक्टर दीपक गिरासे हे गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटलच्या माध्यमाने पूर्ण करत आहेत। त्यांच्या या कार्यात त्यांना परिवाराची देखील मोलाची साथ असून त्यांचे दोन्ही बंधू आणि त्यांचे वडील यांची देखील पुरेपूर साथ त्यांना लाभत आहे। यासोबत चंदनाबा मित्र परिवार आणि यूथ फ्रेंड सर्कल यांची मोलाची साथ त्यांना नेहमीच लाभत असते। योगायोगाने डॉक्टर गिरासे यांच्या वडिलांचा जन्मदिवस आणि त्यांचे सासरे LM नाना यांचे पुण्यस्मरण या दिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले, तर प्रास्ताविक डॉक्टर दीपक गिरासे यांनी केले।